हॅलो अँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे M1च्या PYQ सिरीजमध्ये. तर आपल्याकडे एक सिरीज आहे. या सिरीजमध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा 1/3, 2/5, 3/7 आणि टू दी पॉवर इथे 2 आहे, इथे 3 आहे. तर इन जनरल काय होईल बघा, तिने ऑलरेडी करून दिलं आपल्याला n नंबरची टर्म. तर आपल्याला जास्त डोकं लावायची गरज नाही आहे. तर आपण काय करू, सिरीज सॉल्व करताना जे म्हटलं तिथून स्टार्ट करूया की लेट UN जे आपल्याला व्हॅल्यू काढायची ते UN काय आहे, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी काय आतमध्ये n अपॉन ट्वाइस n प्लस 1 याचा पॉवर n. एकदम सिम्पलचं काम आहे. आणि याला सॉल्व कसं करू शकतो आपण बघा, UN अपॉन UN प्लस 1 घेऊन सॉल्व करू शकतो. ठीक आहे, पण तेवढं मोठं काम करायची गरज आहे की नाही ते आपली चॉईस आहे. तुम्हाला जर करायचं तुम्ही करू शकता, पण आपण ते नाही करणार आहे. ठीक आहे, आपण काय करणार इथे यूज करू रूट टेस्ट. सो देअरफॉर बाय कॉचीज रूट टेस्ट by Cauchy's nth रूट यूज करू आपण. तर आधी nth रूट घेऊ आपण. सो देअरफॉर nth रूट जर आपण दोन्ही साईडला घेतला, UN चा पॉवर घेतला आपण nth नंबरचा. ठीक आहे, सो इट इज इक्वल्स टू लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. हा झाला n 2n प्लस 1 याचा पॉवर ऑलरेडी n आहे आणि त्याचा पॉवर काय करायचा आपण nth पॉवर घ्यायचा आहे 1 अपॉन n. तर पॉवरचा पॉवर असला म्हणजे काय होते, सिम्पली मल्टिप्लाय होते. सो UN ऑफ 1 ऑफ n म्हणजे रूट सरळ सरळ. सो लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी n अपॉन ट्वाइस n प्लस 1 हा n इंटू 1/n. n कॅन्सल, सिम्पलचं काम आहे. आता आपलं लिमिट चालली इन्फिनिटीकडे, तर वरून n कॉमन काढा, खालून n कॉमन काढा. सो देअरफॉर u ऑफ n टू दी पॉवर 1/n लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. वरचा n काढला, इथे राहिलं 1. खालचा जर आपण n काढला, इथे राहिलं 2 प्लस 1/n. n आणि n कॅन्सल, सिम्पलचं काम आहे. आणि जर आपण लिमिटची व्हॅल्यू पुट केली तर nth रूट काय भेटलं आपल्याला कॉचीचा, n इज इक्वल्स टू व्हॅल्यू पुट केल्यानंतर व्हॅल्यू जर पुट केली तर 1/n काय झाला आपला 0 झाला. हा जर का 0 झाला असेल तर बेसिकली काय राहिला, फक्त इथे 1/2 राहिला. आणि 1/2 राहिलं तर ही व्हॅल्यू काय 1 पेक्षा छोटी आहे. जर व्हॅल्यू 1 पेक्षा छोटी असेल तर आपली सिरीज काय असते, कॉचीज सिरीजसाठी. कॉचीज आहे, रेशो नाही आहे. परत सांगतो, रेशो नाही आहे. रेशो तिकडे रॅबीज आहे आणि रॅबीज आणि कन्वर्जन टेस्ट आहे. त्या केसमध्ये डी अल्बर्ट रेशो असू दे किंवा रॅबीज टेस्ट असू दे, तिथे जर समजा 1 पेक्षा छोटा असेल तर डायव्हर्जंट होते, 1 पेक्षा मोठा असेल तर कन्वर्जंट होते. इथे आपण काय करणार, इथे कॉचीजमध्ये ही 1 पेक्षा छोटी व्हॅल्यू आहे, ही काय झाली आहे कन्वर्जंट सिरीज झाली. सो देअरफॉर द गिवन सिरीज द गिवन सिरीज काय बघा, एकदम सिम्पलचं आहे. 1/3 प्लस 2/5 चा स्क्वेअर प्लस 3/7 चा क्यूब अँड सो ऑन. ही जी सिरीज आहे, गिवन सिरीज इज कन्वर्जंट. सिरीज इज कन्वर्जंट कशानं, बाय युजिंग कॉचीज रूट. कॉचीज टेस्ट. ठीक आहे, कॉचीज रूट टेस्ट. अशा प्रकारे आपण या क्वेश्चनला इझिली सॉल्व करतो. काही डिफिकल्ट क्वेश्चन नाही, एकदम सिम्पलचा क्वेश्चन आहे. 5 मिनिटाचा क्वेश्चन आहे, तुम्हाला 5-6 मार्क आरामात मिळून जाते. राईट, तर भेटूया नेक्स्ट क्वेश्चनमध्ये परत नवीन टॉपिकसोबत आणि काही नवीन PYQ सोबत. जर तुम्हाला समजलं असेल, आवडत असेल तर लोकांपर्यंत शेअर करा, हे महत्त्वाचं आहे. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. टेक केअर, बाय बाय.